मीरा रोड भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागामध्ये भर नागरी वस्तीत बिबट्या आलाय। तेव्हा लोकांमध्ये घबराट पसरलेली आहे, लोक घाबरली आहेत। बिबट्यानं या ठिकाणी 3 जणांना जखमीही केलंय असं प्राथमिक वृत्त आहे। बिबट्या हा सध्या पारिजात इमारतीमध्ये शिरलाय आणि अग्निशमन दलानं इथूनच एका मुलीला सुखरूप बाहेर काढलंय। ती जखमी अवस्थेमध्ये आहे। आज सकाळची ही घटना आहे आणि बिबट्या अजूनही त्याच इमारतीमध्ये आहे। बिबट्या आपल्यासोबत मनोज तांबे जोडले गेले। तर मनोज, या ठिकाणी आपण पाहतोय की मुंबईच्या उपनगरामध्ये आता बिबट्या दिसू लागलेला आहे। मुंबईकरांना धोका निश्चितच आहे। अधिक माहिती द्याल? भाईंदरच्या तलाव रोड परिसरातील परिचार इमारतीमध्ये बिबट्या आढळून आलेला आहे। या बिबट्याने तब्बल 3 लोकांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे। या लोकांना जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे। अजून किती लोकांवरती या बिबट्याने हल्ला केलेला आहे का यासाठी अग्निशमन विभागाचे जवान जे आहेत ते प्रयत्न करत आहेत। मात्र ज्या लोकांवरती या बिबट्याने हल्ला केला होता त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक बोलली जात आहे। मात्र सकाळच्या सुमारास बिबट्याने या परिसरामध्ये आला होता आणि नंतरच लोकांनी याला पाहिलं आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मात्र या बिबट्याला परिसराची जी इमारत आहे, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा बिबट्या अडकून पडलेला आहे। लोकांनी या बिबट्याला अडकून ठेवलेलं आहे जेणेकरून या बिबट्याला लवकरात लवकर पकडता येईल आणि ह्या परिसरामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते कुठेतरी शांत होईल। या पद्धतीने आता अग्निशमन विभाग असेल, अन्य विभाग जे असतील ह्या बिबट्याला कशा पद्धतीने पकडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठीक आहे मनोज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता मीरा भाईंदर मधल्या एका इमारतीत बिबट्या शिरलेला आहे। तेव्हा सगळ्या नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। बिबट्या